शिव छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो, स्मरण करतो। आजच्या आपल्या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा उमेदवार या नात्याने मी उभा आणि यासाठी आदरणीय नारायण राणे साहेब आपल्या दोन्ही मुलांच्या सिंधुदुर्गामध्ये उमेदवारी असताना देखील आज इथं उपस्थित राहिले प्रचारासाठी। ते आदरणीय आपल्या सर्वांचे खासदार नारायण राणे सर, या मतदारसंघाचं ज्यांनी 2 वेळा नेतृत्व केले ते आदरणीय सदाभाई चव्हाण सर, गुहागर मतदारसंघामधून वयाच्या 26-27व्या वर्षी ज्यांनी आमदार म्हणून काम केलं, जवळजवळ 3 तर चांगल्या पद्धतीने काम केलं, ते विजयजी नातू सर। व्यासपीठावर उपस्थित असलेले जिल्ह्याचे अध्यक्ष राजेशजी सावंत, जिल्ह्याच्या प्रदेशच्या उपाध्यक्षा चित्राताई चव्हाण, त्याचबरोबर दुसऱ्या आमच्या मार्गदर्शिका राज्याच्या पदाधिकारी केरळताई, उमेशजी सकपाळ, शिवसेनेचे शहराचे अध्यक्ष उमेशजी सकपाळ, व्यासपीठावर उपस्थित असलेले आरपीआयचे आमचे मोहिते साहेब, सर्वच आदरणीय मान्यवर, वेळ खूप झाले आपल्याला दादांचं भाषण ऐकायचं। व्यासपीठासमोर देखील प्रत्येक जण असा बसलेला आहे की प्रत्येकाचं नाव खऱ्या अर्थाने घेतलं पाहिजे, कारण प्रत्येकाच्या मागे एक ताकद असलेलं सगळेजण आपण सर्वजण, ते सर्व आदरणीय मान्यवर, माझ्या सगळ्या भगिनी, पत्रकार मित्र, बंधू आणि भगिनी, आज खऱ्या अर्थाने महायुतीचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असतात। जर कोणी जास्त पुढाकार घेतला तो भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसेना शिंदे गटाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते सर्वांनी एक संघपणे, एक संघटितपणे या निवडणुकीची जबाबदारी आपण सर्वांनी घेतली आणि म्हणूनच आज वार्डावार्डात, गावागावात, वेगवेगळ्या ठिकाणी आपण प्रत्येक जण उमेदवार असेल नसेल अशा ठिकाणी स्वतः उमेदवार असल्यासारखे गेले जवळजवळ 15 दिवस आपण सगळेजण अहोरात्र काम करतो। यामध्ये माझ्या महिला भगिनींचा खूप मोठा सहभाग आहे। दिवसभर उन्हातान्हात फिरत असताना एक महायुतीचा आमदार निवडून यावा आणि या राज्याला महायुतीचा मुख्यमंत्री मिळावा या उद्देशाने आपण सगळेजण काम करतात, याची जाणीव मनापासून मी ठेवीन, हा विश्वास देखील आजच्या दिवशी अनेक गोष्टी आहेत। आज दादा आपले खासदार झाले, दादा निश्चितपणे सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये एक मानाचं दादांना स्थान आहे आणि दादांच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातले काही प्रश्न सोडवणे ही आपली सगळ्यांची भूमिका आहे आणि या सगळ्यामध्ये जर दादांचा सहकार्य घेऊन आपल्याला जे गोष्टी सोडवायच्या त्यात प्रामुख्याने चिपळूणला कायमस्वरूपी पूर मुक्त करण्याचा जो प्रोजेक्ट आहे तो दादांच्या माध्यमातून आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मदतीने सोडवायचा आणि मला निश्चित खात्री आहे की होऊ घातलेली विधानसभेनंतर दादांच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्या गोष्टी प्राधान्याने होणार आहे याचा विश्वास देखील आजच्या दिवशी देतो। या 1.25 वर्षाच्या कालावधीमध्ये महायुतीमध्ये गेल्यानंतर अनेक कामाची करण्याची संधी देखील आपल्याला मिळाली। जसं चिपळूणची ग्रॅव्हिटीची योजना असेल 152 कोटीची, देवरूख शहराची योजना असेल 52 कोटीची, त्याचबरोबर जागोजागी होणारे रस्ते असतील, पूल असतील, इतर समस्या असतील, या देखील सोडवण्याच्या कामी महायुतीच्या शासनात राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय फडणवीस साहेब, आदरणीय दादा, त्याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत आणि आमचे दुसरे सगळ्यांचे जवळचे मंत्री रवींद्र चव्हाण साहेब, या सगळ्यांच्या माध्यमातून या भूमिकेतून आपल्याला न्याय देता आला, हे देखील महत्त्वाचं। आज आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण जी आपली योजना आहे, ही योजना एक क्रांतिकारक योजना आहे। सुरुवातीला विरोधी पक्षाने याच्यावर आक्षेप घेतला, टीका केली की महाराष्ट्राला कुठेतरी बुडवण्यासाठी कर्जाच्या खाईत लोटणारी ही योजना आहे, परंतु जसा महिला भगिनींचा वाढता प्रतिसाद बघितल्यानंतर आज त्यांनी आपल्या जाहीरनाम्यात डिक्लेअर केलं की आम्ही हे पैसे देऊ, म्हणजे आपली योजना किती महत्त्वाची आणि चांगली।
दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याकडे मुलींचं शिक्षण देखील तेवढ्याच ताकदीने मोफत शासन त्याची फी भरतं आणि आरोग्यासाठी देखील 5 लाखापर्यंतची मर्यादा आपल्याला खर्चाची या शासनाने दिली। त्यामुळे ह्या ज्या योजना आहेत या पुढे देखील अखंडपणे आपल्याला चालू ठेवायच्या असतील तर महायुतीचा मुख्यमंत्री आणि महायुतीचं सरकार येणं ही काळाची गरज आणि महायुतीचं सरकार आलं तर दादांसारखा आपला खासदार आहे। दादांसारखा खासदार असताना कुठची समस्या आपल्याकडे आली तर मुख्यमंत्र्यांकडे उपमुख्यमंत्र्यांकडे तातडीने त्या संबंधीची बैठक म्हणा किंवा नुसता एका पत्रावर आपले प्रश्न सुटणार। म्हणूनच आपल्या सगळ्यांना नम्रतेची कळकळीची विनंती आहे, गेले 15 दिवस आपण अहोरात्र झटताय, आता 4-5 दिवस राहिले, गाफील राहून चालणार नाही। कारण वेगवेगळ्या पद्धतीने आमिष दाखवली जातात कारण त्याशिवाय लोकांसमोर जाण्याचं त्यांना संधी नाही। अनेक टीका करणारे टीका करतात, एखाद्या कारवाई न करणारा देखील संस्थेच्या सह्याद्री शिक्षण संस्थेवर देखील टीका करत असतात। उद्योगाला देखील सांगतात त्या पद्धतीने मी आपल्याला एवढंच सांगू की दादाने ज्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये व्यावसायिक संघटन केले त्याच पद्धतीने दादांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण आणि संगमेश्वर या मतदार संघात देखील एक चांगल्या पद्धतीची क्रांती आणण्याचं काम आपल्याला करावं लागेल। मी फार वेळ आपला घेत नाही, परंतु आदरणीय दादांचं मनापासून ऋण आणि कृतज्ञता व्यक्त करते की आपण एवढ्या धावपळीच्या ह्याच्यात देखील आला। खरं म्हटलं तर संध्याकाळी यावं जाहीर सभेला अशी अपेक्षा होती, परंतु आम्ही आग्रह जास्त करू शकत नव्हतो। याचं कारण की दोन्ही मुलं विधानसभेची निवडणूक झाली। विचार करा पुढचा कोण येऊ शकतो काय अशा वेळी, पण दादांनी जे दातृत्व दाखवलंय ते एक महायुतीचा उमेदवार निवडून यावा म्हणूनच त्यांनी एवढा वेळ आपल्यासाठी दिलेला। तर तुमची माझी सर्वांची आपली जबाबदारी आहे की दादांच्या विश्वासाला सार्थकी राहू आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त लक्षपूर्वक काम करावं लागेल। अनेक आमिष येतील जातील तर तेवढ्या पोहोच आहे। आपल्याला कायमस्वरूपी चांगलं काम करायचं असेल तर महायुतीशिवाय पर्याय आहे। आज तुम्ही अनेक सर्वे बघितले, पूर्वी जेव्हा सुरुवात झाली त्यावेळी सर्वे कसे होते आणि आता सर्वे महाराष्ट्राचे कसे आहेत। 100% महायुतीचं सरकार येणार हा आज महाराष्ट्राचा सर्वे आहे आणि ह्या येणाऱ्या सरकारमध्ये आपला आमदार देखील महायुतीचा असला पाहिजे या भूमिकेतून आपण सगळेजण काम करताय। पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महायुती, धन्यवाद। चिपळूण संगमेश्वर या मतदारसंघाची महायुतीची सभा संपन्न होते। या सभेसाठी उपस्थित असलेले महायुतीचे लोकप्रिय उमेदवार शेखर निकमजी, सन्माननीय माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार विनयजी नातू, सन्माननीय राजेश सावंत जिल्हाध्यक्ष भाजप, सौ चित्रा चव्हाण, सन्माननीय उमेश सकपाळ, सौ सुरेखा पेराडे, सन्माननीय जयेंद्र खताते, सन्माननीय प्रशांत मोहिते, मंगेश जाधव, आर परिमल भोसले, मंचकावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, पत्रकार मित्र, सभागृहातील सर्व वडीलधारी मंडळी, बंधूंनो, भगिनींनो आणि तरुण मित्र, माझ्या अगोदर बऱ्याच स्थानिक नेत्यांची भाषणं झालेली आहेत, तुमच्याप्रमाणे मीही ऐकलेली आहे। मी आपल्या उमेदवारांना लोकप्रिय उमेदवार असं म्हणालो व यासाठी म्हणालो आमदार सगळेच होतात, सगळेच असतात, पण जनमानसात लोकप्रिय होणारे आमदार मला तर शेखर निकम
आणि आता सत्तेवर यायचं आहे. हे सत्य कोण आणणार आहे? तुम्ही सर्वजण आहात. या सत्तेमध्ये आपल्या हक्काचा आमदार जायला हवा. आपण काय 5 वर्ष काम करतो किंवा वर्षभर काय काम करतो हे केव्हा समजतं? आपला उमेदवार विजय होतो याचा अर्थ कार्यकर्त्यांचं काम चांगलं आहे असं समजलं जातं. आणि म्हणून या वेळेला महायुतीची निवडणूक आहे. या विधानसभेला परत एकदा आपलं सरकार यावं अशी मेहनत कार्यकर्त्यांनी करावी. सर्वे येतायत 161 जागा येतील महायुतीच्या. ते 161 मध्ये आपली 100% आहे का ते कार्यकर्ते सांगू शकतात. हो आमच्या असं काम केलं असेल, विश्वासार्थ लोकांची मिळवली असेल, मतदान होणार आपल्याला जी खात्री असेल काय हरकत नाही की आपले निकम येतील. बांधवांनो, एक वेळेला मी या कोकणातून शिवसेनेत होतो आणि त्या वेळेला 95 साली सावंतवाडीचं पोलादपूर 11च्या 11 जागा मी निवडून आल्या होत्या. 11च्या तिकडे टाळ्या नाही वाजत. 11च्या पेक्षा काय बाजूला काय माझी नजर छान बाजूला. कोकणात एक कोणी नेता असो कोणी 35 वर्ष टिकलाय का? मी टिकलो. हे आज आलोय. बऱ्याच सभा सिंधुदुर्ग आणि भागात आहे. अनेक ठिकाणी मागणी येते मिळून नाही. कोकण आणि मुंबई सोडून मी कुठे? मी सांगितलं मी बीजेपीला कळवलं मी नाही कार्यक्रम. आता बघा एक सभेसाठी मी एवढा प्रवास करून आमच्या निकम साहेबांनी आभार मानले. शेखर हे फक्त तुझ्या प्रेमासाठी आले. हे आमदार बिमदार मला माहिती पण शेखर निकम एक माणूस म्हणून अतिशय तो आमदार लोकपाल त्याचे वडील खासदार मी तेव्हापासून आणि अशा माणसाच्या प्रचारात जावं. मी त्यांना सांगितलं होतं की मला एक सभा कुठे दे. दिली 12 वाजता आणि म्हणून मी आलो. मी आता इथे राणी ऍड करतात रामदाजी संध्याकाळी या रात्री पण या असं तिकडे लोक वाट बघतात आणि बांधवांनो उमेदवार चांगला आहे, प्रचार करायला चांगला आहे, त्याच्याबद्दल फार बोलू शकतो आपण, सांगू शकतो, विश्वास देऊ शकतो असं त्यांचं सर्व क्षेत्रात काम. सर्व क्षेत्र शैक्षणिक क्षेत्रापासून अनेक विधायक संस्था आहेत, समाजहिताच्या संस्था आहेत. त्यामुळे उमेदवार चांगला आहे, कार्य चांगलं. हे झालं वैयक्तिक उमेदवाराचं. सगळी यादी आहे वेगळी त्यांच्या कार्याची. मी येताना ती वाचतच आलो. देशात सत्ता कोणाची आहे? भारतीय जनता पक्षाचे नेते माननीय नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत. गेली 10 वर्ष 11 वर्ष चालू आहे. पंतप्रधान म्हणून त्यांनी आपल्या देशात या 10 वर्षात केलेलं काम आणि कार्य लोकांपर्यंत तुम्ही घेऊन जायला पाहिजे. आतापर्यंत पंतप्रधान अनेक झाले, मला तुलना करायची आहे, दुसऱ्याला कमी लेखायचं नाही, पण आमचे पंतप्रधान वरचढ आहेत या अभिमानाने आम्हाला या शब्दाला जोड होण्याचं पत्रकार वरचढ म्हणजे काय तुम्ही सांगा. आम्ही 2014 सत्तेवर आलो, मोदी साहेब आले तेव्हा जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारत 11 नंबरवर होता. 11 नंबरवर. आता भारत जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये 5व्या क्रमांकावर. मोदींनी सांगितलं अजून 2 वर्षांनी भारत 3ऱ्या क्रमांकावर येईल.
अमेरिका, चायना, भारत असं एक आपण जपान आणि जर्मनीला ओव्हरटेक करणाऱ्या 2 भाषा. एक कार्य काम नाही ओळी करून दाखवले यापूर्वी. प्रत्येक जो यायचा हमारा देश गरीब है, अन्न वस्त्रालय रडत रडत कारभार करायचे. मोदी नहीं, हम दुनिया में पूरे विकसित देश बनाएंगे आणि त्या कामाला लागतात. आणि म्हणून आज त्यांनी आपला 5वा आता 3रा क्रमांक राहिला. एक बघा गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी कोरोनाच्या काळात कोरोना सुरू झाला. अनेक कारखाने बंद पडले, दुकानं बंद पडली, फेरीवाले बंद झाले, घरी पगारदार पोचत नव्हता, दुकानातून पैसे घरी येत नव्हते, उपासमार सुरू झाला. लाखो लोक आपल्या देशात गेले, अनेक देशात तर फार गेले, आपल्या देशातही गेले. मी जेव्हा कॅबिनेट मध्ये होतो मोदीने अनेक तज्ञांना बोलवलं, मेडिकल तज्ञ. अरे क्या कर सकते हैं बोलिए, हमें कुछ करना है, ये रोकना है कोरोना को. मोदीने लस सगळ्यांच्या मार्गदर्शनाने एक्सपर्ट लोकांच्या लस आणली, ती यशस्वी झाली. किती देशात पुरवली? असंख्य देशात 220 कोटी लोकांना लस मोदींनी दिली. आणि लोकांनी 220 कुठल्या देशाने केलं एवढा पराक्रम? आपल्या देशाचं दुर्दैव वगैरे म्हणणार नाही, चांगल्याला चांगला म्हणणं, कौतुक करणं हा दुर्मिळ आहे. दुर्मिळ नाही तर परदेशात एखाद्या अध्यक्षाने त्याला उठून जर नसतं तरी मोदींवर टीका करता. ऐसे माझ्या विरोधकाला सांगेल कोण येऊन गेले मला माहित नाही, आणि आता येतील. मोदींवर अनेक आरोप झाले असतील, ते असे वागतात, अमुक बोलतात, बोलत असतील, ते बेधडक बोलत असतील, स्वभाव आहे. मोदींनी 1 रुपयाचा भ्रष्टाचार करायचा आपल्याला, 1 रुपयाचा कोणी आरोप करू शकत नाही. अमुक पक्षाचा आहे म्हणून आपली युती आहे. भारतीय जनता पक्ष आणि आमचे शिंदे शिवसेना आणि अजितदादा गटात हे तिघं एकत्र एक जीव व्हायला पाहिजे. लढणं म्हणतात त्याला. सैन्य पलीकडे पाकिस्तान, चायना आहे, समोर काय होतं ते आपले दुश्मन आहे. एक संघ आहोत तेव्हा आपण लढतो. त्या दिवशी आताही युती आपली आहे. आपला जर विजय व्हायचा असेल सगळ्यांनी एकत्र या. बीजेपी एकत्र व्हा. निवडणुकीत आपले असतात गट. आता माझ्या निवडणुकीत समजू शकतो मला कॉन्फिडन्स आपण जिंकून जावे. तुमची मुलं आहेत काही तर चुका करतील पण मी विसरत नाही. वाईट विसरत नाही. बांधून आपण सुख एकत्र एक वा विजय आपलाच आहे. चिपळूण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे प्रगत करायचे आहे, विकसित करायचे आहे. तसे एक मुलगा होती ती बेकार असता का म्हणे, बेकार असता का म्हणे. आपल्या दोन्ही जिल्ह्याचं पर कॅपिटा इन्कम दर उत्पन्न 4 लाखापेक्षा जास्त व्हायला पाहिजे. सिंधुदुर्ग 2.5 लाखापर्यंत आहे, तुम्ही 2.25 लाखापर्यंत. मग 4 लाख पर कॅपिटा इन्कम होईल तेव्हा जीवन कसं असेल विचार करा. राहणीमान कसं असेल, अपडेट झालेलं, जेवणाचा दर्जा किती सुधारलेला असेल, चांगले आहार मुलांच्या पोटात जातील, सशक्त बुद्धिमान मुलं निर्माण होतील, डॉक्टर होतील, इंजिनियर होतील, सायंटिस्ट होतील, उद्योगधंदे आणतील. यासाठी प्रयत्न करा म्हणून सत्ता हवी. अजून मी तुमच्या पटी लागलो नाहीये आणि सरकारी यंत्रणेची संपू दिली होती.
अजून अधिकाऱ्यांनी माझी ओळख झाली नाही म्हणून कसे नारायण राणे नाही ऍडमिनिस्ट्रेशन मी हाताळलं आहे, राज्याचा हाताळलं आहे, दिल्लीला मी कॅबिनेटमध्ये काम केलं आहे, 35 वर्ष मंत्री कुठल्या ना कुठल्या खात्याचा महाराष्ट्र आणि दिल्लीला मग पक्षात विरोधी पक्ष नेता 6 वर्ष सत्तेत काय विरोधात काय सगळं मला मिळालं, अनुभव घेतला आणि माणसंही मिळवली. आज प्रेमाने सांगायला आलो आहे, नेता म्हणून तुम्ही असंच केलं पाहिजे सर नाही, प्रेमाने तुम्हाला शेतात प्रेम देतो, विधायक सामाजिक सर्व क्षेत्रात अतिशय शिक्षण क्षेत्राचं सगळं मी अनेक शाळेत त्याच्या दिलं, काय उदाहरणला आलोय. शैक्षणिक दर्जा वाढला आपण म्हणतो विकास व्हावा, कशाचा विकास? शिक्षणात विकास. आपली मुलं चांगली शिकावी, त्याला इंग्लिश चांगलं बोलता यायला पाहिजे. जगाच्या स्पर्धेत भारतातल्या कुठल्याही रिटर्न टेस्ट ओरलला पास होती, ओरलला गेल्यानंतर परीक्षकाने विचारलं पाहिजे, बाबा कुठे शिकलास तू किंवा कुठे शिकलीस का? तुमच्या रत्नागिरीच्या अमुक एक शाळेचं नाव सांगायला पाहिजे. वा काय हुशार मुलं. हा सगळा दर्जा केव्हा सुधारे? चांगले लोकप्रतिनिधी मिळतील तेव्हा, आमदार मिळतील, खासदार मिळतील, मंत्री मिळतील तेव्हा. तेव्हा तुम्ही मंत्र्यांना नाही सत्तो फार उडी लोक आहे आमच्याकडे नाही. सिंधुदुर्ग फार छोटे मोठे आणि साधी पत्रकारिता लोक बसतात, त्यावर फार अनेक गावी गेली. मी जेव्हा पहिल्या वेळेला आमदार झालो ना, ते एक प्रांत होते तुमच्या साखरपा साईडला, माझ्या सासरवाडीच्या जवळचं. तेवढं राणेजी तुम्ही आमदार झाला? हो. त्या लोकांच्या काही सगळी सांगतो काय आज चिकित्सक म्हणत कधी आमच्या शिपायांनी एखाद्या ऑर्डरसाठी जाताना 2 रुपये द्यावं असं बोललं, देखील 28 ठिकाणी पत्र पाठवतात. राष्ट्रपती पंतप्रधान पासून तहसीलदार, मी याला माझ्याकडून 2 रुपये ऑर्डर त्यांनी घेतले असेच पाहतो ना आपल्याला बरंच काय. हा जिल्ह्याला अजून आकार नाही, आकार भौगोलिक परिस्थितीने आहे. काय काय असायला पाहिजे? मी कलेक्टर एसपी यांच्याशी बसतात, त्या जिल्ह्यात काय काय मनोरंजनासाठी काय आणावं, सिंगापूरला जावं का जावं, युरोपमध्ये का जावं, आमच्याकडे तसं का नाही. ठिकाणं आम्ही ठरवू. सिंधुदुर्गात 28 ठिकाणं ठरवली. त्या 28 ठिकाणी ती स्थळ, पर्यटन स्थळ, तिथे पर्यटन घेऊन आपले तिथे टॉयलेट पासून सगळी व्यवस्था आम्ही करून ठेवूया. त्या ग्रामपंचायतीला पैसे दिले, ते साफसफाई ग्रामपंचायतीचा माणूस करेल. तसं इथे करायला पाहिजे. समुद्र किनारा आहे, नदी आहे, नद्या आहेत, पर्यटनातून विकास. गोवा बघा एवढंच राज्य आहे, 4.5 लाख प्रत्येक इन्कम आहे, 4.5 लाख. सिक्कीम बघा चायना वळणवर आहे, 4,10,000 आहे. मग आम्ही करायला पाहिजे जोडण्या आणू. मी आता सिंगापूरच्या काही कंपनीशी तिथे जसं पर्यटनाची वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्या 2 जिल्ह्यात आणायचा प्रयत्न करतो. पहिला म्हणजे तुमचं सहकार्य म्हणजे रत्नागिरी जिल्हा पर्यटन जिल्ह्यात इन्क्लूड करायचा. जगातल्या पर्यटक येतील, खर्च करतील, जातील. परदेशी युरोप अमेरिका मध्ये एक पर्यटक येतो 7 दिवस 5 स्टार मध्ये आपल्याकडे राहायला किमान 10 लाख खर्च करून. हे 10 लाख अन्न धान्य, परत त्याच्यामध्ये फ्रूट खायला, आंबे खायला, मुक्काम तमुक्काम, फिरेल, मग टॅक्सी, हॉटेलचं भाडं, सगळे करून तो 7 दिवसात तो 10 लाख. त्याला एक कॅटेगरीचा पर्यटक म्हणतात.
आता हे बी ची अपेक्षा करायची, सी वाले सगळे नाव शुगर वाले असतात ते आपल्याला नको आहे, जे आता गोव्याला सुरू झालं. आणि मग आपल्याला ह्या सगळ्याचा रस्ते, पाणी, वीज, शाळा, आरोग्य पुरासाठी चिपळूण नदीवर तर उपाय ते मी माहिती घेतोय. संबंधित यंत्रणा केंद्र राज्याची त्यांच्याशी ते करू. पण पहिलं लग्न कोटाळचं शेखरचं तुम्ही लग्न लावून देतो मी आहे नाही. आणि बांधव आपल्याला भरपूर काम करायचं आहे ते आपण करू. पण आज मात्र तुम्ही शेखर मोठ्या मताधिक्याने या. आता राहिले विरोधक उपाटार शिवसेना उद्धव ठाकरे आपल्या आमच्या जिल्ह्यात आज सभा झाल्या तुमच्याकडे झाले का? नाही आले नाही. आमच्या शेखरशी संबंध असते आम्हाला काय नाही. आज सांगा काय आहे त्या पक्षात? माननीय बाळासाहेब 45 वर्षात महाराष्ट्र मराठी माणसाच्या हितासाठी आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी शिवसेना काढली. 45-46 वर्ष प्रामाणिकपणे चालवलं. मी 39 वर्ष साहेबांबरोबर होतो. कोणी आलं साहेब या वेळेला काँग्रेसची समझोता करा, आपण सत्तेवर नाही. एक वेळी मी पक्ष बंद करीन पण मी काँग्रेसवर जाणार नाही. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे मी हिंदुत्वाशी तडजोड करणार नाही. हिंदुत्व हा माझा नाही सोडू असे बाळासाहेब म्हणायचे. आणि ह्या चिरंजीवानी 19ला निवडणूक झाली आमच्या बरोबर युती बीजेपी वर मंगळसूत्र घातलं आमचं युती केली. निवडून आल्यावर आमचे देवेंद्र फडणवीस कोण करता उजळल्या बसायचा आपल्याला शपथ कधी घ्यायची मंत्री हे ठरायचं कोणीही घेईना. आणि उठला गेला पवार साहेबांकडे. पवार साहेबांकडे आमच्या देवेंद्रकडे मंगळसूत्र पाठवून दिलं. हे चालू बांधवांनो हिंदुत्वाशी तडजोड करू युती होऊ नये न जुमानता गेले कशासाठी मुख्यमंत्री लायकी नाही त्या माणसाला मी झोळ 39 वर्ष राहिलं शिवसेनेत. एक दिवसा आता मातोश्रीवर असायचं प्रशासन माहित नाही त्याला ना अर्थव्यवस्था माहित कधी बसला नाही. कधी कोणती राजकारण 2000 सालापर्यंत नव्हता. 2000 सालापर्यंत 2000 साली सत्तेवर आला. मी विरोधी पक्ष नेता होतो. त्याला कुठे चालला मी कराडला चाललो साहेब मला फोन करा राणीसाहेब मी कराडला चाललो आणि ह्या विषयासाठी सभा आहे. मी का सांगायचं त्याला टिप्पणी पाहिजे भाषेत काय माझ्या डिपेंडून टिप्पणी करून मी पाठवतो. एकदा कराडमध्ये एज्युकेशनची सभा होती. विषय होता विषय होता पाटबंधारेचे प्रकल्प त्या कराड विराटला साताऱ्याला बंद पडले. परत चालू करायला किती पैसे लागतील यासाठी कॉन्फरन्स होती आणि यांना बोलवलं. मला विषय सांगितलं मी काढलं तिथे आणि त्याला टिप्पणी दिलं की 60,000 कोटी रुपये हे दुरुस्त करायला सगळे प्रकल्प पैसे लागणार. गेला टिप्पणी घेतली पूर्ण वाक्य काय माहित नाही आणि वाचून बोलला आणि 60 ऐवजी 6 कोटी दिले तर सगळे प्रकल्प चालू होतील. पण पत्रकार राणे साहेब खरे किती होते मी सांगतो. मुंबईला मला तो सॉरी साहेब अरे अशा चुका कशा होत. देशाच्या अर्थमंत्री मुंबई निर्मला सीतारामन हे मुख्यमंत्री आणि फायनान्स वर एक कॉन्फरन्स होती. फायनान्स वर काय झालं तो काय बरं 2.5 वर्ष मुख्यमंत्री नंतर किती वेळ गेला 2 दिवस बघा 2 दिवस काय कर्तृत्व
तुझं काय शिवसेनेने आमच्या रत्नागिरीला काय दिलं आणि आमच्या सिंधुदुर्गाला काय, कोकणाला काय दिलं? चिपळूणला पाहायला आला, दिलेस का पैसे बाबा? काय नाही. तरी आता आमची सत्ता आहे ना, लाडकी बहीण आमची एकनाथजी शिंदेने योजना काढली, लाडकी बहीण हा प्रतिसाद मिळतोय. आमच्या बहिणी खुश आहेत. आता 1500-2100 रुपये वाढ. मी आता हँडल पाहिलं त्यांच्या युतीचं, आघाडीचं 3000 रुपये आमची सत्ता 3000 देऊ. खिशात आहे का? सत्ता आहे का त्यांची? मी आता चिपळूणमध्ये येत होते, एका दुकान दिलं साखर 20 रुपये किलो, लाईन लागली आणि दुकानच्या वाढी लागते, हो साखर 20 रुपये. साखर नाही, गोड दिलं साखर नाही. दुकानात माल नाही आणि घेऊन ठेवतो तसे या शिवसेनेच्या वाडा मध्ये यावेळेला 20 जास्त आमदार आहेत. 20 शरद पवार साहेब सिनियर 84 84 वर्षाचे आहेत. लाडक्या बहिणीवर टीका करतात. अर्थव्यवस्था पाहून योजना करायला पाहिजे. साहेब 4 वेळा मुख्यमंत्री होता. 1, 2 नाही 3, 4 वेळा मुख्यमंत्री महाराष्ट्राचे. लाडक्या बहिणीला दया दाखवली. भाऊबीजच्या निमित्ताने काय दिलं नाही. तुम्ही दिलं नाही. आमची एकनाथजी देत आहे. तुम्ही मला आशीर्वाद द्यायला म्हणजे वय आशीर्वाद द्यायचं नाही. अजूनही तरी फिरताय, तरी बोलताय, तरी टीका करताय. आता त्याला एवढंच म्हणतो, चांगल्याला चांगला माणूस तुझा धर्म साधू संत शिकवला पवार साहेब. त्यावेळेला मराठ्याला आरक्षण दिलं नाही. आता मला आरक्षण मिळायला पाहिजे. का नाही दिलं तुम्ही? आपण काय करायचं नाही, काय करायचं नाही. केलं असतं तर आम्हाला आता करावं लागलं नसतं. आणि म्हणून बांधवांनो, हे फक्त निवडणुकीपुरते बोलताय. निवडणुकीपुरते. तिसरं काँग्रेस इथे बोलतात घराणेशाही चालणार नाही. राणे निरीक्षित दिली घराणेशाही. बरं आता निलेश एम.कॉम PhD है, अमेरिकेत शिकून आला. नितेश लंडनहून MBA लंडन आहे. पण राजकारणात अनेक वर्ष काम करता. आम्ही उद्योजक आहोत. तिघांचे वेगवेगळे उद्योजक आहे पण एकत्र आहे. पण ठीक आहे, आम्ही उद्योजक मेरिटवर मिळालीच. नेहरू घराण्याचं काय हो? राहुल गांधी 11वा मोजून आले 1, 2, 3. त्यांच्या या स्वतंत्र मिळालं तर आतापर्यंत 11 जण पदावर आहे. आम्ही बोललो नाही. देशाची प्रगती केली नाही. त्याला मोठे जबाबदार तुम्ही आहात नाही बोललो. आज तुम्ही आता काम नाही, धंदा एवढी दाढी वाढवतो आणि आपला चालतोय नेहमी. चला बघा टीव्ही उघडलं की कधी चालतच आहे. मग समोर कोण आला तर द्यायला काय नाही, खिशात काय नाही. हा नेता म्हणू शकतो का आपल्या भारताचा? काय आमचे मोदी कुठे, अमित शाह कुठे, नड्डा कुठे, हे कुठे हो? ये तो आने वाली सत्ता आएगी, भाई कैसे आएंगे, हम होते हुए नहीं आएगी. आणि आप करे काय? आणि काय जेव्हा बसलं ये बाबा ये रावजी तुम्हारी टीम लेके ना पटोली नावत ना नाही पटोली कुठून आणणार सांगा. ते विचारात त्याला बरं वाटतं हमारा आएगा मुख्यमंत्री आहे का आपला ड्रेस बदलतोय. ड्रेस बदलून मुख्यमंत्री होतो का? ते तिन्ही काय कामाचे मी जवळून सगळ्यांना पाहिलेलं आहे. काँग्रेसमध्ये मी पण काय काळ या विधीची शिस्त मी तर बरा राजकारण इतिहास मी प्रत्येकचा अभ्यास केला. मी सोनिया गांधींचा व्यवस्थित अभ्यास केला, एक्सपर्ट करून घेतला. बाईने मला बोलवलं, त्यांना काय माहिती असते की त्या पोरे विचारतात नाही म्हणे ते आयबी कडून रिपोर्ट मागून घेतात. राणे आ रहा है 11 बजे आएंगे, एक दिन पहला मुझे डिटेल दो, तो माणूस कसा आहे, स्वभाव कसा आहे, त्याच्यावर सगळं. आणि बाई अशा ठेवतात राणेजी
बहुत साल आप शिवसेना में निकाला, yes मैं है ये को 39 साल निकाला मैं, फिर हमारे पार्टी में आप रहेंगे, कमिटमेंट दिली की तुम्हाला मुख्यमंत्री बनू, 6 महिने 12 वर्ष झाली नाही, मी शेवटी गेलो एकदा, रावणजीने मला बोललो राणीजी आई हमें कुछ मौका दीजिए, नहीं मौका नहीं, टाइम टेबल खत्म, नहीं बोला नहीं मैं चला अभी मैं रुकने वाला नहीं हूँ, राणी ने थोड़ा सांगू ना त्या घरी जाऊ नका आणि बसलो कोणाचं राणी बैठे चहा दीजिए, बोला नाही ये चहा द्यायचा आणि पण आता 12 गेली परत 12 घेऊन आम्ही आहे तिथेच आहे, पण भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे, हा पक्ष देशाचं रक्षण चांगल्या प्रकारे करतोय, सुरक्षेचा देशाला देशातले 140 कोट्यांना कोरोना काळामध्ये लोक उपासमार चालू होती, मोदींनी मोफत धान्य सुरू केलं, 80 कोटी लोकांना 80 कोटी लोकांना मोफत धान्य आजही सुरू आहे बांधवण, आजही अशोकने उल्लेख केला आयुष्यमान योजना, गरीबाच्या घरी कोण आजारी गंभीर पडला पैसा नसला 5 लाखापर्यंतची मदत मिळते, या भारतामध्ये गरिबी होती, घरामध्ये पाणी नळाने विहिरीवर मिळत एप्रिल मे मध्ये पाणी पण असायचं, मोदींनी योजना काढली, गरिबांच्या घरी मी नळाने पाणी देणार, 11.5 कोटी कुटुंबांना पाणी दिलं मोदींनी 10 वर्षात, 11.5 कोटी त्यांना घर नव्हती, इंदिरा गांधीने घोषणा दिली अन्न वस्त्र निवारा, अजून पावणे देऊ शकणार नाही निवारा, मोदींनी 12 कोटी निराधार लोकांना घर दिली, 12 कोटी 50 योजना मी त्याचं डिटेल पाहिजे घेऊन जातो, 50 योजना आहेत, तरुणांना तरुणींना उद्योग करायचे असेल तर व्याज दर काय असेल, किती कोटीपर्यंत मदत असेल, किती प्रकारचे व्यवसाय आधुनिक व्यवसायाची टेक्नॉलॉजी शिकायला आणायला पण कर्ज, मार्केटिंग माल बनवला माल विकायला आपण एक्सपोर्ट करायला पैसे, ही योजना माझ्या अंडर होती, मी 2.5 वर्ष मंत्री गेलो, नाना सौख्य बढिया आमच्या शेखरला परत एकदा निवडून द्या, जाऊ दे, इथे 2 बाजू तुमच्या जिल्ह्यात फार गोडी आहे, खरंच मी अख्ख्या महाराष्ट्रात नाही मी देशात फार फिरलो, एक शेखर भिकामणी विनय ना त्या नावाचा विनय कधी काय विचारला काय शेखर अहो झाला विनय काय काय ठीक आहे तिकीट मिळालं नाही तुला, एखादा चिडला असता काय बोला मला नाही पसंत असं रिएक्शन काय लोकांच्या चेहरा बघा काय अशी माणसं असेल कुठलं जगात मी होणार नाही, जगात पण बरं आहे बोलावंसं वाटतं, बोलत राहावंसं वाटतं, राष्ट्रवादीचं घड्याळ हातात आहे, आता थांबत नाही, पुढे 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 चाललाय, मला एक मोदी देशाला घेऊन गतिमान कुठे चालले, आमचे एकनाथजी शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार या महाराष्ट्राला एक महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र एक लोक कल्याणकारी राज्य व्हावं, सुखी आणि समृद्ध व्हावं, इथला मराठी माणूस 14 कोटी जनता आहे, ते सुखी समाने आनंदीमय व्हावी, भारतात 1 नंबरचं राज्य कोणतं महाराष्ट्र, झटपट कोणी बोललं पाहिजे असं आपण आणि त्यासाठी आता तुम्ही जा परदेशात एक कुठल्या क्यू मध्ये आपण थांबत असाल की ते चेकिंगच्या वेळेला मागचा फॉरेनर असेल यू आर फ्रॉम दिस कंट्री आपण इंडिया हो व्हेरी गुड मोदी इज देअर, आमच्या मोदीचा कसा उल्लेख करतो, उद्या रत्नागिरीवर रस्ता करताना आपल्याला कसं वाटेल,
तो वाटावा, अभिमान आपल्याला वाटावा आणि म्हणून त्यासाठी काम करा. निश्चित प्रामाणिक प्रत्येकाने टार्गेट करा. माझ्या विभागात बूथ आहे, एवढी मत एवढी मिळणारच, एवढी मिळणार. आम्ही सिंधुगड टार्गेट दिलाय. पुढे पुढे जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, नगरपालिका आहे. उमेदवारी हवे ना तर बूथवर पाहणार आम्ही कोणी किती मत मिळून. तुम्हाला जमती नाही फक्त मी तिकडे केलेलं सांगतो. आणि म्हणून तसे प्रयत्न करा आणि शेखर निकमला प्रचंड मतांनी परत आपल्या समोर शेखर समोर पुढच्या निवडणूक उमेदवार उभा राहतात. मला वाटतं तुमचे चेहरे पाहिजे, तुमचा उत्साह पाहिला आणि माझं ज्या रीतीने स्वागत केलं आणि एवढ्या उत्साह वातावरणात माझं भाषण ऐकतात त्या अर्थी शेखर निकम सहज 40-50 हजार निवडून येणार. एवढंच जास्त स्वतःचं काम आहे, कार्य आहे. 3 पक्षाचं कार्य आहे. पक्षाचं म्हणजे पक्षाच्या कार्यकर्त्यांचं कुठेच नाही, कमतरता कुठेच नाहीये. आणि म्हणून तुम्ही 40 सांगितलं, तुम्ही 50 मिळून दिलं. सरकारच्या वेळेला नक्की इथे येईल. तुमच्याची हवा होईल. आज मात्र मला आपण सुट्टी द्या सुद्धाची, तेव्हा आम्ही थांबू शकत नाही. म्हणजे 2 सभा आहेत, एक मालवणमध्ये आणि महिलांच्या बचत गटाची एक कुडाळमध्ये आहे आणि त्यामुळे जाणं आवश्यक आहे. मुलांचा प्रचार मी करायला पाहिजे असं नाहीये. तिथले पदाधिकारी आणि स्वतःचे सक्षम आहे तरी मी जातो, पाहतो कसं काय चाललंय. ते दोघंही विजय होणार. आणि म्हणून आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. किंवा सर्वांना दीर्घ आयुष्यात उत्तम आरोग्य आणि तुमच्या मनोकामना माझ्या रामेश्वराने पूर्ण करून प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.